जनतेसाठी नव्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत असंही मेनन यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. पश्चिम बंगालमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतरही सातत्यानं राजकीय उलथापालथ सुरूच आहे. ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट पडण्याची शक्यता आहे. आता सोनिया गांधींनी ममता बॅनर्जींना त्यांचा पक्षच काँग्रेसमध्ये विलीन करण्याची ऑफर दिल्याची सूत्रांची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोनिया गांधी यांनी स्वतः त्यांना वैयक्तिकरित्या फोन केलेला होता. सोनियांच्या या प्रस्तावावर विचारासाठी ममता बॅनर्जींनी काही दिवसांचा अवधी मागितलाय. टीएमसीचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण झाल्यास ममतांना राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि अभिषेक बॅनर्जींना महासचिव बनवण्यात येणार असल्याची माहिती आहे. विलीनीकरण न केल्यास भाजप त्यांनाही आम आदमी पार्टीसारखं अडचणीत आणू शकतं अशी भीती सोनिया गांधींनी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. टीएमसीच्या काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या चर्चेवर महाराष्ट्रातही राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेल्या सर्वांनी काँग्रेसमध्ये यावं आणि विलीन व्हावं असं आवाहन खासदार संजय राऊत यांनी केलंय. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलंय. राऊत स्वतः कधी विलीन होणार असा सवाल फडणवीसांनी विचारला आहे. राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात सामील व्हायला पाहिजे. जसं तेलंगणामध्ये काही काँग्रेसचे घटक वेगळे झाले, त्यानंतर ओरिसामध्ये बिजू जनता दल हे काँग्रेसवालेच आहे. असे अनेक घटक आहेत जे काँग्रेस पक्षातून बाहेर पडले. त्या सगळ्यांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र येऊन एक मजबूत काँग्रेस देशाला नेतृत्व देणारी याच्यामध्ये सहभागी व्हावा असं माझं मत व्यक्त केलं. मला अजून राऊत का विलीन झाले नाहीत हे समजलेलं नाही. त्यांनी त्यांच्या विलीनीकरणाचा मुहूर्त काढावा. इतरांचा मुहूर्त कशाकरता काढतात? ते आपले महाराष्ट्रातले नेते आहेत, महाराष्ट्रावर बोलावं, जगभरावर कशाला बोलावं आपण. तर भाजपला हटवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं असं आवाहन काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केलंय. तसंच विलीनीकरणाचा निर्णय पवारांचा असल्याचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय.